सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून आम आदमी पार्टी कोल्हापूर इचलकरंजी महापालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार आहेत। तसेच या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, तर लोकवर्गणीतून निवडणुका लढणार असल्याची माहिती प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। आणि खास करून कोल्हापूर हे परिवर्तनाचं केंद्र आहे। कोल्हापूर हे बदलाचं केंद्र आहे। बदलाचं वारं कोल्हापुरातनं वाहत आहे। ते लक्षात घेऊन खास करून कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं सगळ्याच म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, कोल्हापुरातले जिल्हा परिषद मतदारसंघ, पंचायत समिती मतदारसंघ असू देत, या सगळ्याच ठिकाणी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकीला सामोरी जाणार आहे, उतरणार आहे। आणि आम्हाला विश्वास आहे, कारण जे मॉडेल दिल्लीचं होतं आम आदमी पार्टीचं, जे मॉडेल पंजाबमध्ये सुरू आहे, त्याच धर्तीवर विकासाचं मॉडेल कसं आपल्याला इथं विकसित करता येईल या अजेंडा घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकींना सामोरं जाईल। खास करून नव्या नेतृत्वाला संधी देणं हे आमचं टार्गेट असणार, कारण घराणेशाहीचा जो काही फटका कोल्हापूर जिल्ह्याला सातत्यानं बसतोय आपण सगळी बघत आलेला आहात। आणि कारभाऱ्यांचं वलय हे कुठंतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे संपवल्याशिवाय कोल्हापूरचा खरा विकास होणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही नव्या नेतृत्वाला संधी देतोय। त्याचबरोबर लोकांच्याकडे जाऊन आम्ही आमचं मॉडेल सांगून क्राऊड फंडिंगचं सुद्धा आम्ही लोकांशी चर्चा करणार आहे। मला खात्री आहे, जसं की दिल्लीमध्ये क्राऊड फंडिंगच्या ताकदीवरच निवडणुका जिंकल्या होत्या, कोल्हापूरमध्ये सुद्धा तसंच होईल। कोल्हापूरला हवा बदल नवा या मोहिमेतून स्वयंसेवक नोंदणी सुरू करण्यात आली असून 10,000 कार्यकर्ते जोडण्याचे लक्ष्य आहे। नोंदणीसाठी 81 80 86 77 61 वर मिस कॉल किंवा joinappkolhapur.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आले। पत्रकार परिषदेला आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे, उत्तम पाटील, वसंत कोरवी, किरण साळुखे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, सूरज सुर्वे, मोईन मुकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, राकेश गायकवाड, ॲडव्होकेट सी.व्ही. पाटील, संजय नलवडे, उषा वडर, आदम शेख, स्वप्नील काळे, मोहम्मद शरीफ काजी, उमेश वडर, रमेश कोळी, सफवान काजी आदी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।